आज 29 एप्रिल स्वर्गीय बाळासाहेब संगई यांचा 29वा स्मृती दिन. इतिहासाची पाने चाडताना अशा काही व्यक्ती डोळ्यांसमोर येतात ज्यांची उंची ही हिमालयापेक्षाही अधिक असते. त्यांचे कार्य, त्यांचा असीम असा त्याग उत्तुंग असतो आणि अशा महान व्यक्तींपुढे नकळतच आपले हात जोडले जातात आणि आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. असेच एक महान तेजस्वी अंजनगावच्या क्षितिजावर उगवलेले नक्षत्र म्हणजेच स्वर्गीय श्री मगनदादा उर्फ बाळासाहेब संगई. कार्यकर्तृत्वाच्या भरारीने स्वर्णांकित झालेल्या त्यांच्या पावन स्मृतीस सर्वप्रथम मी अभिवादन करते. स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्वभावाचे अनेकविध पैलू होते. सर्वांना मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असत. सर्वांची प्रेमाने, आपुलकीने, आस्थेने विचारपूस करण्याची त्यांची वृत्ती होती. वाचन हा त्यांचा अतिशय आवडता छंद होता. उत्तर रात्रीपर्यंत त्यांचे वाचन चालत असे. कोणत्या पुस्तकामध्ये कोणता संदर्भ आहे हे ते अचूक सांगत असत. त्यांच्या या वाचन प्रेमातूनच 1960 साली त्रिदिवसीय व्याख्यानमालेचा शुभारंभ झाला. अनेक मान्यवर व्यक्तींनी या व्याख्यानमालेला हजेरी लावली. मराठी भाषेवर प्रचंड प्रभुत्व असणारे दादा विद्यार्थ्यांना अगदी खोलवर ज्ञानदान करीत. त्यांचा तास कधी संपायचा हे सुद्धा विद्यार्थ्यांना कळत नसे. त्यांच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गुणग्राहकता. कोणत्याही व्यक्तीतील छोट्या छोट्या गुणांचे ते भरभरून कौतुक करीत असत. त्यामुळे काम करण्याचा उत्साह द्विगुणित होत असे. तसेच आपल्या दूरदृष्टीने स्त्री शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्वर्गीय बाळासाहेबांनी 1971 मध्ये सीताबाई संगई कन्या शाळेची स्थापना केली. नृत्य व संगीत हे त्यांचे आवडते प्रांत होते. सामूहिक नृत्य असो वा संगीत नाटिका, त्यांच्या तालमीला ते स्वतः जातीने हजर राहत असत. या सर्व पैलूंची उकल फक्त सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यांपुरतीच मर्यादित नव्हती, तर सहकार क्षेत्रात देखील त्यांचा वाटा सिंहाचा होता. अशा अनेक गुणांची खाण असलेले बाळासाहेब. त्यांच्या सर्व कलागुणांचे फलित म्हणजे त्यांना 1990 मध्ये राष्ट्रपती श्री आर व्यंकटरमण यांच्या हस्ते मिळालेला सर्वोच्च मानाचा राष्ट्रपती पुरस्कार. तसेच माधान येथील आचार्य कुलाचा आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा दादांना प्राप्त झाला. पण विलक्षण बोलक्या व्यक्तिमत्वाला लवकरच अबोल केले ते कॅन्सरसारख्या असाध्य व्याधीने. आपल्या आयुष्याचे काहीच क्षण आता आपणाजवळ आहे हे त्यांना जाणवले व त्याही स्थितीत आत्मजागरणपूर्वक त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला. अशा या महान विभूतीच्या सार्थ जीवनाकडे पाहताना काही काव्यपंक्ती मला आठवतात. असे जगावे सकलांसाठी की जगण्याचेही चंदन व्हावे. असे जगावे सकलांसाठी की जगण्याचेही चंदन व्हावे. दिशा दिशांतरी गंध पसरुनी काळालाही स्तिमित करावे. काळालाही स्तिमित करावे. अशा या परम आदरणीय ज्ञानप्रेषिताला भावपूर्ण आदरांजली. Thank you.
मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्याचे जागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले पुढती पुढा जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना न हेच आमचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. तुझ्या नामात रे गोडवा. तुझ्या सारखा तूच देवा तुला गुणाचा नाही हेवा. तुझ्या सारखा तूच देवा तुला गुणाचा नाही हेवा. वेळोवेळी संकटातुनी तारीशी मानवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. तुझ्या नामात रे गोडवा. वेडाहुनी भक्तीसाठी गोपगड्याचा यमुना काठी. वेडाहुनी भक्तीसाठी गोपगड्याचा यमुना काठी. नंदाघरच्या गाई हाकीशी गोकुळी आडवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा.
कबीराचे बिन तोषे कबीराचे बिन तोषे कौशल्येचा राम भाई कौशल्येचा राम कबीराचे बिन तोषे कबीराचे बिन तोषे कौशल्येचा राम भाई कौशल्येचा राम आवडल्या भक्तांसाठी देव करे काम कौशल्येचा राम भाई कौशल्येचा राम एक एक तारी हाती भक्त गाई गीता एक एक तारी हाती भक्त गाई गीता एक एक धागा जोडी एक एक धागा जोडी जानकीचा राजा घनश्याम कौशल्येचा राम भाई कौशल्येचा राम दास राम नामी रंगे राम होईना साम दास राम नामी रंगे राम होईना साम एक एक धागा गुंते एक एक धागा गुंते रूप ये पटास राजा घनश्याम कौशल्येचा राम भाई कौशल्येचा राम विणून सर्व झाला शिला पूर्ण होईना विणून सर्व झाला शिला पूर्ण होईना काय काय शेरावरती काय काय शेरावरती दिसे राम नाम राम नाम राम नाम राम नाम दिसे राम नाम मुक्त होई राम कौशल्येचा राम भाई कौशल्येचा राम हळू हळू घडी पाही जो कबीरा पाही जो कबीरा हळू हळू घडी पाही जो कबीरा पाही जो कबीरा विडूनिया शिरा गेला सकाळ भूमीरा सकाळ भूमीरा कुठे वळला कुठे वळला कुठे वळला
बाळासाहेब संगईंना विनम्र अभिवादन. काव्य सुमनांजली. जगतात तर सारेच स्वतःचे जीवन, पण दुसऱ्याला देतात फक्त आनंद. तेच दुसऱ्यास समृद्ध करण्यातच रात्रंदिन नित प्राप्त करती परमानंद परमानंद. असेच एक चौफेरी प्रगल्भ नेतृत्व, कर्तृत्वाचे धनी हो गुणवंत जयवंत, शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक धार्मिक दायित्वाचे उदाहरण मूर्तिमंत मूर्तिमंत. नाव बाळासाहेब संगई घराण्याचे. आदर्श समाजाभिमुख व्यक्तिमत्व, शैक्षणिक संस्थेला उजाळा देणारे, जनमनी वसले मनमिळावू नेतृत्व नेतृत्व. साहित्य काव्य नृत्य नाटकाभिधान, अस्खलित वक्तृत्व, मराठी मर्मबंध, अभिरुची ललित कलेत प्रसवलेली वचनी प्रवचनी दरवळे ते शब्दगंध शब्दगंध. पुरुषार्थानेच नरपुंगव पंचक्रोशीत नितशोध गुणी शिक्षक कलावंतांचा, दैवत होते ते सर्व सुज्ञ शिक्षकांचे हृदयी भाव स्वभाव आत्मीयतेचा. न कृषक ते जाण कृषी प्रधानतेची, तो घराण्याचाच पारंपरिक वारसा. साहित्य प्रगल्भतेने व्यक्ती बनला, शिक्षण क्षेत्रातील बोलका आरसा बोलका आरसा. शैक्षणिक सागराशीच अतूट नाते, ज्ञानाची खोली जेवढी मोजावी तेवढी उंची गवसत होती माणसी. असा कर्मयोगी होता तो प्रभावी प्रभावी. आदर्श व्यवस्थापन ते ज्ञानमंदिरी. उणीव न भाषे कधी सहकार्याची, स्नेहगंध दरवळे मना मनात येथे, हृदयी घट्ट पकड होती विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची. प्रेमाने अनुशासन वचकही होता, स्वातंत्र्य संकल्पना शिक्षक भाळी. झळके कारभार बाळासाहेबांचा, प्रभावी कार्यपद्धती जगावेगळी जगावेगळी. मी कोण आहे चा जागर चाले, सामाजिक धार्मिक प्रबोधनातून गावोगावी तरुणाईस जागृत केले, शुद्ध बुद्ध प्रेममयी उद्बोधनातून. शिक्षणाचे उदात्त कार्य सीताबाई, शिक्षणाचे उदात्त कार्य सीताबाई नावे यथोचित चालविला जन्मभर. रायसाहेबांच्या पुण्याईने गाजविले कर्तृत्व महाराष्ट्र आणि भारतभर. राजदरबारी झाला सन्मान श्रेष्ठ, राजदरबारी झाला सन्मान श्रेष्ठ. प्रशंसनीय दिव्य शिक्षण कार्याचा, तव प्रेरणेने जागविले गुणी शिक्षक. झेंडा फडकविला हो पुरस्कारांचा पुरस्कारांचा. नजर लागली दुष्ट या नियतीची, अहो नजर लागली दुष्ट या नियतीची. पोरके केले आम्हा शिक्षकांना, आज पोरके केले आम्हा शिक्षकांना. समाधिस्थ झाला आज तिथीला, कला गुणास बहर येवो हीच प्रार्थना हीच प्रार्थना हीच प्रार्थना. सुदर्शन टोपरे, माजी प्राचार्य, सीताबाई संगई विद्यालय, अंजनगाव, सुरजी. इवले से रोप लावियले द्वारी. स्वर्गीय रायसाहेब मोती संगई यांनी सीताबाई संगई शिक्षण संस्थेचं एक लहानसं रोपटं अंजन गावामध्ये 1914 साली लावलं. त्या लहानशा रोपट्याचं आजच्या मितीला एका महाकाय वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. मित्र, या संपूर्ण विकासाच्या गतीला जे प्रेरणास्थान, जो ऊर्जास्रोत आम्हाला प्राप्त झाला, तो स्वर्गीय बाळासाहेब संगई यांचा. माऊलीच्या भाषेत सांगायचं झाल्यास, कैसा कल्पतरुवरी फुलोरा, काईसेनी पाहुणेरू क्षीरसागरा.
ऐसा कवणे वासी कापुरा सुवासू देव. बाळासाहेबांच्या या ऊर्जा स्रोतामुळे या शिक्षण संस्थेचा हा सुगंध हा पंचक्रोशीमध्ये दरवळत आहे. पहा, बाळासाहेबांचं एक वाक्य मला आठवतं की भान ठेवून प्रतिज्ञा करायची आणि बेभान होऊन ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. अशा तऱ्हेने बाळासाहेबांच्या या पावन स्मृतीला मी शतशः नमन करतो, अभिवादन करतो आणि त्यांना माझी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. अन्य भाग सेवा का अवसर पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया. चरण कमल की धूल बना मैं, चरण कमल की धूल बना मैं, मोक्ष द्वार तक आया, मोक्ष द्वार तक आया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया. धरती भीतर बीज पड़ा था, धरती भीतर बीज पड़ा था, प्रभु के चरण लगे तो बीज बन गया फूल गंध ले, बीज बन गया फूल गंध ले, दूर गगन तक छाया, दूर गगन तक छाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया. घट में पूजा नाद निरंतर, घट में पूजा, घट में पूजा नाद निरंतर, ज्योत जगी अंतर में, 100 सूरज के उजियाले में, 100 सूरज के उजियाले में, मैंने मुझको पाया, मैंने मुझको पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया. चरण कमल की धूल बना मैं, मोक्ष द्वार तक आया, धन्य भाग सेवा का अवसर पाया.